गेस करा मित्रांनो कुठे आहे. का मस्त गार हवा यार खरंच. खरंच एशी फेल आहे या झाडाच्या हवासमोर. मित्रांनो चला आज माझी सुट्टी आहे आणि मी आहे जंगलमध्ये आणि आज बघूया जंगलचं काय वातावरण काय नाही. पण एवढं ऊन आहे, खूपच ऊन आहे. तर मी चालू आहे जंगल फिरण्यासाठी. बापरे आता उन्हामध्ये आलो, एवढा ऊन लागते ना, खतरनाक ऊन लागते बापरे. पण जंगलामध्ये फिरायला येण्याची मजा वेगळीच आहे. तुम्ही फिरायला लांब लांब यायला जातात, हॉटेल रेस्टॉरंट, पण जंगलामध्ये फिरून बघा जरा काय हाल असते. म्हणजे खूपच सुंदर असतं यार. खरंच खूप ऊन आहे, पण उन्हामध्ये पण बघा एवढं ऊन पडलं ना. आणि हे झाड बघा किती हिरवंगार आहे ना. त्याच्यामुळे मला जंगलामध्ये राहायला ना खूप आवडते आणि जंगलामध्ये वेगवेगळे अनुभव भेटतात. खूप सारे जंगलामध्ये शिकायला भेटतात. मला जंगलामध्ये राहायला खूप आवडते कारण की शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण सावलीपासून जर लांब गेलं की असं ऊन लागते बापरे, तुम्ही विचारू करू नका. पण भीती तेवढी थोडीच वाटते कारण की काय सांगू शकत नाही कोण कुठे कशा प्रकारे आहे. चिमण्याचा आवाज चिवचिव करून येतोय. हो बरं वाटते जरा, निवांत शांत आणि काही टेन्शन नाही आहे या वातावरणामध्ये. या जंगलामध्ये ना हजारो पशु प्राणी राहतात. या जंगलामुळं आपल्याला ऑक्सिजन भेटतं, बसायला हिरवीगार झाडी भेटते. बघा कावळे आहेत किती मस्त बसलेत बघा खरंच ना. आणि जेव्हा आपल्याकडे हजारो एकरमधले झाडे तोडले जातात त्यावेळेस हे पूर्ण प्राणी घर बेघर होऊन जातात, कोणाचे खोपे तुटतात है ना. त्याच्यामुळं आपण हे जंगल वाचवलं पाहिजे. जंगल वाचला तर नुसते पक्षी प्राणी जीवित राहणार नाही तर आपण पण राहू. आपल्याला जे ऑक्सिजनचं सिलेंडर असतं ते घ्यायला लागणार नाही आहे ना. त्याच्यामुळं सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आहे की हे झाडे जगवा. झाडे जगले तर आपण जगू, आपण ऑक्सिजन भेटेल. आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ येणार नाही. अजून पण वेळ गेलेली नाही मित्रांनो. कितीतरी झाडे तोडली जातात कारण की एक झाड वाढायला कमसे कम 10 वर्ष तर लागतात मित्रांनो. कारण की हे झाड जगवा आणि आपल्याला जगू द्या खरंच. कारण की इथं येऊन ना खरंच केवढं सकून वाटतं, का खूप शांती वाटते मला. आणि हे झाड असे बोलतायत हिरवेगार. एवढ्या तर उन्हामध्ये आज एखाद्या झाडाखाली उभं राहायचं म्हटलं ना, खरंच किती चांगली सावली आहे बघा आहे ना. इथे तुम्हाला थंडगार वाटेल, विदाऊट एसीचं तुम्हाला इथं बरं वाटेल है ना. खरंच आज आलो मी इथे, खूप बरं वाटलं, मजा आली इथे मित्रांनो. तर बघा ह्या झाडाला एवढ्या उन्हामध्ये मी माझ्याकडून होईल थोडं पाणी तेवढं टाकतोय आपण है ना. असंच फेरफटका मारासाठी आलो होतो जंगलामध्ये. पण इथे चिमण्याची चिवचिव, कावळ्याची चिवचिवपणा हे सगळं ऐकून मन एकदम भारावून गेलं. कारण की जसे आपलं जीवन आहे तसे या झाडांचं जीवन आहे. त्याच्यामुळं झाडे लावा, ऑक्सिजन मिळवा. नाही तर मागं माहिती आहे कोरोना आला होता है ना. गॅस सिलेंडर आपलं ते जे ऑक्सिजनचे सिलेंडर भेटायला तयार नव्हते. एवढ्या भरमसाठ किमती वाढल्या होत्या ना. त्याच्यामुळं हे झाडे आहेत ना, झाडे यांची आत्ताच किंमत करा जेणेकरून पुढे चालून आपल्याला त्या ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडणार नाही. तर हे झाडं तोडले ना तर तुम्हाला मोकळा श्वास कुठे घ्यायला राहणार नाही. आज कशाचे कारणं करून झाडं तोडल्या जातात. त्याच्यामुळं झाडे जगवा मित्रांनो. खरंच ही कळकळीची विनंती आहे आणि शक्यता हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोचला पाहिजे जेणेकरून झाडाचं महत्त्व समजलं पाहिजे. एवढ्या तपत्या उन्हामध्ये हे झाड कसं ग्रीन आहे ना, खरंच आहे ना.
तर आपला जसा जीव आहे तसा झाडांचा जीव आहे. ओके, तर चला, खूप ऊन झालं आहे, जास्त काळ जंगलामध्ये नाही राहू शकत. थोडासा मोकळा श्वास घ्यायचा म्हणून जंगलामध्ये आलो होतो. थोडंसं झाडाबरोबर बोलणं झालं माझं आहे ना, खूप मजा आली. तर प्लीज लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण की असे व्हिडिओ, जंगलामधले व्हिडिओ खूप कमी यूट्यूबर बनवतात. कारण की मी आहे एक निसर्गप्रेमी, जंगलप्रेमी, झाडप्रेमी. चला, बाय बाय, थँक्यू.